नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. भाजप व शिंदे सेनेची युती जागा वाटपात तुटली. भाजपने धोका दिल्याचा शिंदे सेनेचा आरोप. वारंवार मागणी बदलून शिंदे सेना युतीची आशा. परभणी महानगरपालिका, भारतीय जनता पक्ष व शिंदे सेनेच्या वाटपाचे सूत्र शेवटपर्यंत जुळले नाही. शेवटी युती तुटल्याचे दोन्हीकडून जाहीर करण्यात आले. या दोन पक्षातील स्थानिक नेत्यांमधील मागील काही दिवसापासून चर्चेच्या फेऱ्या सुरू होत्या. मात्र त्या चर्चेतील जागा वाटपाचा फॉर्म्युला कधीच बाहेर आला नाही. शिंदे सेनेला दिलेल्या जागावरही भाजप उमेदवार देऊ पाहत असल्याने युतीत मिठाचा खडा पडण्याचे चिन्ह आधीपासूनच व्यक्त होत होती. काही ठिकाणी शिंदे सेनेकडून तगडे उमेदवार असले तरीही ते भाजपला नको होते, तर भाजपच्या काही उमेदवारांना शिंदे सेनेचा विरोध होता. हिंदू बहुल प्रभागातील जागावर आधी वाद होता. त्यांचा फॉर्म्युला ठरला तरी युती फिसकल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर भाजप व शिंदे सेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी त्यानंतर उमेदवारीचे प्रयत्न चालवले होते. शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख आनंद भरुसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. बैठकीमध्ये पालकमंत्री असतात, त्यासोबतच जिल्हाध्यक्ष असतात, त्यांची जी कोर कमिटी आहे आणि या ठिकाणी मला वाटतं की जे निवडणूक प्रमुख म्हणून जे आहेत यांच्या अंतर्गत युतीच्या अनुषंगाने ज्या जागा सोडायच्या होत्या त्या जागा आम्ही सोडून दिल्या होत्या. पण या परभणीमध्ये जे भारतीय जनता पार्टीचे निवडणूक प्रमुख आहेत त्यांना त्यांच्या कार्यकर्त्याला म्हणा, त्यांना त्यांच्या घरकाम करणाऱ्या व्यक्तीला म्हणा, त्या ठिकाणी तिकीट द्यायचे होते. त्या अनुषंगानं ही युती त्यांनी तोडलेली. आता तुम्हाला माहिती आहे की निवडणूक प्रमुख त्यांना जबाबदारी कोणी दिलेली तेच आहे. या ठिकाणी जी युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं पाप वरपुडकर साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे. त्यांनी माननीय नामदार बावनकुळे साहेबाचा सुद्धा या ठिकाणी मान ठेवला नाही आणि स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या घरासाठी, स्वतःच्या घरकाम करणाऱ्या व्यक्तीसाठी त्यांनी ही या ठिकाणी युती मोडण्याचं पाप हे केलेलं आहे. नाही, त्यांनी ज्या 12 जागा या बघा या ठिकाणी मी म्हणतो हे जे झालेलं आहे दोन्ही आम्ही जिल्हा प्रमुख आहे त्यांच्या सहीनं हे ठरलेलं होतं आणि असाच प्रस्ताव त्या ठिकाणी आम्ही माननीय आमच्या नेत्यांकडे दिला. 2 तारखेच्या नंतर तुम्ही परत सुद्धा चर्चा करण्यासाठी तयार आहात असं सांगितलं तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी. आम्ही आजही पण तयार आहेत आम्ही चर्चा करायला. पण आम्हाला या परभणीमधल्या भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळीवर आम्हाला अजिबात विश्वास नाही. कार्यकर्त्यांची तयारी प्रभाग क्रमांक 4, प्रभाग क्रमांक 5, प्रभाग क्रमांक 15 आणि प्रभाग क्रमांक 1 ह्या प्रभागावर या ठिकाणी आणि प्रभाग क्रमांक जे तुम्हाला जे सांगितलेलं आहे 8 प्रभाग, त्या 8 प्रभागाचे एबी फॉर्म दिले आणि 2-3 बैठकीमध्ये आम्हाला झालं तसं आणि त्यांचं रुसणं होतं चालू. वरपुडकर साहेबांचं रुसणं चालूच होतं. वरपुडकर साहेब म्हणत होते मी चाललो, मी माझा राजीनामा दे, मी चाललो, मला जर का तुम्ही असं जर काय करत असताल तर मी निघालो, मी माझा राजीनामा देतो, माझ्या माणसाला त्या ठिकाणी तिकीट दिली पाहिजे. अरे पण स्वतःच्या स्वार्थासाठी आपण या ठिकाणी परभणीच्या हिंदुत्वाला तुम्ही जर का तिलाही देत असता तर या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्हाला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीसोबत युती करायची नाही, या नेत्यांसोबत, आणि कोणतीही बातचीत आम्ही या ठिकाणी करणार नाही. वरिष्ठ पातळीवरील नेते तुमच्यासोबत चर्चेसाठी आले तर 35 एबी फॉर्म तुम्ही ज्यांना दिलेले आहेत त्या कार्यकर्त्यांची मानसिकता आहे का माघार घेण्याची? आता आम्ही या ठिकाणी शिवसैनिक आहेत, आम्ही ही शिवसैनिक आदेश मानणारे शिवसैनिक आहेत. जर काय आमच्या या सर्व उमेदवारांना सांगितलं की राजीनामा आपल्या या ठिकाणी सांगितलं की विड्रॉल करा, निश्चित ते विड्रॉल करतात. आमच्यासोबत एक विकासाचा अजेंडा आहे. आमच्याकडं एक
हिंदुत्वाचा अजेंडा आहे. त्यामुळं आम्ही आदेशाचं पालन करणारे आम्ही शिवसैनिक आहोत. माजी जिल्हा प्रमुख पण त्याच्यासारखं नाही आमचं. स्वतःच्या स्वार्थासाठी आम्ही निवडणुका लढवत नाही. तुम्ही 35 जागा लढवत आहे. तुमचे माजी जिल्हा प्रमुख व्यंकट शिंदे असतील किंवा त्यांच्या सोबतचे सहकारी असतील, त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना सुद्धा तुम्ही तिकीट दिलं नाही. माझ्याकडे एकही फॉर्मच शिल्लक नाहीत ना. आता त्यांनी जी निवडणूक लढवायला मान्य आहे, पण त्यांनी जी निवडणूक लढवायला त्या ठिकाणी हिंदू बहुल पहिले मला पाहावं लागेल. पण हिंदू बहुलमध्ये मी दिलं सगळ्यांनी तिकीट. पण या ठिकाणी मला सांगायचं आहे की या ठिकाणी व्यंकटरावचं माझं फोनवर बोलणं झालं, पण मी त्यांना ही परिस्थिती सांगितली. आज या ठिकाणी जे काही प्रभाग होते, काल रात्री मी एका विश्वासानं अर्ध्याच्या वर एबी फॉर्म देऊन टाकलेले होते. आता या ठिकाणी 16 नंबरचा प्रभाग असेल, त्यासोबतच 6 नंबरचा प्रभाग असेल, 7 नंबरचा प्रभाग असेल, त्यांनी जे 4 घेतले एका प्रभागामध्ये, त्यांनी 4 घेतले एका प्रभागामध्ये, आम्ही 4 घेतले. असे जे प्रभाग आहेत ते सोयीस्कर झाले. त्याच्यामुळे तिथे काही जनता लागणार नाही त्यांना. त्याच्यामुळे आम्ही ते प्रभागाचे एबी फॉर्म आम्ही दिले. पण जे ठरले होते, आता एका समजा आता एका 4 नंबरच्या प्रभागामध्ये आम्ही तिथं 2 मागू लागलो, पण आता त्या ठिकाणी आम्हाला 2 एक्स्ट्रा द्यावं लागले. 15 मध्ये आम्हाला 2 मागितले होते, तर त्या ठिकाणी आता एक्स्ट्रा 3 द्यावं लागले. पण हिंदू बहुल भागामध्ये आम्हाला या ठिकाणी काही ठिकाणी आम्हाला ते सुद्धा फॉर्म कमी बसले. या अनुषंगाने आम्ही जिथं जिथं जायचं तिथं तिथं आता दिलेले, पण कुठं जिथं दिले नाही तिथं आम्ही शिवसेना पुरस्कृत आम्ही त्या ठिकाणी निवडणूक लढवणार आहोत. निश्चित आम्ही सर्व शिवसैनिक एका जबाबदारीने या ठिकाणी निवडणूक लढवूत आणि त्याच्यापेक्षा चांगला परफॉर्मन्स आम्ही शिवसेना म्हणून या ठिकाणी आम्ही देऊ. भाजप आणि मला वाटते की आता हे सगळं घडलेलं असेल तर त्यांनी 65 युनिफॉर्म आणले म्हणल्यानंतर ते त्या तयारीतच असतात. या परभणीतल्या नेते मंडळीनं, मी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेते मंडळी जे महाराष्ट्रातले नेतृत्व करणारे त्यांच्या बाबतीमध्ये मी आदरयुक्तच आहे. पण ह्या परभणीमधल्या जे भारतीय जनता पार्टीचे जे नेते मंडळी आहेत त्यांनी आमचा विश्वासघात केला. तुमचं असं म्हणणं आहे की बावनकुळेंसोबत तुमचं बोलणं झालं होतं, त्यांच्या अपरोक्ष हे फॉर्म देण्यात आलेत का 65चे 65? त्यांच्या माघारी हे फॉर्म दिलेले. इथं जे वाटप केलेलं आहे ना, ठीक आहे, कमी जास्त होत राहतात, सगळ्या गोष्टी होत राहतात, पण एकदा योग्य ठरल्यानंतर एकदा शब्द असतं आणि शब्दावरच मान असतो. त्या अनुषंगाने या ठिकाणी त्यांनी जे मान ठेवायला पाहिजे होता त्यांच्या नेत्यांचा आणि आमदार बावनकुळे साहेबांचा, आणि त्या अनुषंगानं युती झाली म्हटल्यानंतर, बरं युती झाली आणि आमचं बावनकुळे साहेबांचं माझं बोलणं झालं, त्याच्यानंतर पुन्हा मला फोन आला, धन्यवाद बरं का आनंद, धन्यवाद. मग आता एवढं बोलल्यानंतर ते धोका देणारी माणसं आहेत का? या परभणीतल्या नेते मंडळीने या ठिकाणी युतीमध्ये खडा टाकलेला आहे स्वतःच्या स्वार्थासाठी. त्यांची सगळीकडे ऍडजस्टमेंट चालू आहे. त्या परभणीतल्या हात उभाट्याकडे पण आहे त्यांचा हात, त्या गुप्तेकडे पण आहे त्यांचा हात, सगळीकडे ते काँग्रेसकडे पण आहे. त्यांनी असं हे मेळ घालून दिले आणि 600 कोटीच्या ज्या योजना आहेत त्या योजनेवर त्यांचं सगळं चालवं, हे त्यांचा मानस आहे. पण शिंदे साहेबांचं आणि बावनकुळेंचं बोलणं झालं असं तुम्ही सांगताय, म्हणजे या दोघांमध्ये युतीचा फॉर्म्युला सुद्धा ठरलेला होता. तुमच्याकडून 35 एबी फॉर्म येतात, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात येतात, तर मग इथल्या नेत्यांच्या पाठीशी वरचे भाजप आहे असं वाटत नाही का तुम्हाला? नाही, वरचं भारतीय जनता पार्टी यांच्यासोबत नाहीये. आज सगळ्या ठिकाणी चांगल्या प्रकारे युतीचे पाठिंबे होत आहे. आता त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी हे म्हणजे चांगल्या पद्धतीने युती होत, पण त्या ठिकाणी हे तोडण्याचं काम ह्या परभणीतल्या नेते मंडळींनी केलं. त्या आहेत, पण निवडणूक प्रमुख म्हणून त्या आता या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी त्यांच्या घरच्यांनी महापौरपद भोगवलेला आहे. त्याच्या अनुषंगाने त्याचा अनुभव अशा पद्धतीचा पालकमंत्र्यांनी जर का हस्तक्षेप केला असतो तर हे घडलं मी नसतो. मला वाटतं की त्यांच्या शिरजोड झाले तो